नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरबीआय सध्या चर्चेमध्ये आहे तर दोन गोष्टीसाठी आहे. एक आहे तर शक्तिकांत दास यांची रिटायरमेंट आणि 26वे नवनियुक्त असलेले गव्हर्नर ते म्हणजे काय, संजय मल्होत्रा. मग आता अशा वेळेस आपल्याला आरबीआयचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. तर इतिहासामध्ये ज्यावेळेस डोकावतो तो त्यावेळेस काय लक्षात येतं की दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली होती आणि ह्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असणं फार गरजेचं होतं. याच्यासाठी 1926ला भारतामध्ये हिल्टन यंग नावाच्या अध्यक्षतेखाली आपल्याकडे समिती स्थापन झाली आणि त्यांनी मध्यवर्ती बँक असावी असं असलेलं मत दाखवलं. परिणामस्वरूप 1934 साली भारत देशामध्ये तशा प्रकारचा कायदा बनवला आणि 1935मध्ये आरबीआयची खऱ्या अर्थाने स्थापना झाली दिसून येते. परंतु नंतरच्या काळामध्ये पाकिस्तान आणि म्यानमार ह्या दोन देशासाठी आणि भारतासाठी देखील आरबीआय कार्य करत होती. 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तर त्यावेळेस कुठेतरी आता ही बँक फक्त भारताचीच बँक असावी असा अट्टहास सुरू झाला. परिणामस्वरूप 1949ला नॅशनलायझेशन प्रोसेसच्या माध्यमातून ही फक्त बँक भारतासाठीच कार्य करणार आहे आणि ही फक्त भारतीय बँक असणार आहे अशा प्रकारे आरबीआयची असलेली फक्त भारताची बँक म्हणून 1949 नंतर उदयास आलेली दिसून येते. कसा वाटला तुम्हाला इतिहास? लाईक करा, शेअर करा. थँक्यू.